स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट आलाय. अर्जुनची बालपणीची मैत्रीण रविराज आणि प्रतिमाची मुलगी आणि पूर्णाईला हवी असलेली नातसून म्हणजेच तन्वी कोण आहे याचा शोध अखेर संपलाय. सायलीला तिची खरी ओळख पटली असून तीच तन्वी असल्याचा खुलासा झालाय. सायलीला आपला सगळा भूतकाळ आठवतो आणि ती सुभेदारांना स्वतःची खरी ओळख सांगते. आता या निमित्ताने सगळे सुभेदार आणि किल्लेदार एकत्र येतात. विशेष म्हणजे ज्या मधुभाऊंनी सायलीला तीच तन्वी असल्याचं नजरेने खुणावत सांगितलं होतं ते मधुभाऊ अखेर पूर्णतः शुद्धीवर आले आहेत. त्यामुळे आगामी भागात अनेक ट्विस्ट पाहायला मिळतील. नुकताच याचा प्रोमो समोर आलाय. पाहूया त्याची खास झलक. आई बाबा मी तुमची मुलगी आहे. उघडाची तुझ्या नातीला नाचून करून घेणार होतीस ती मीच आहे. आणि अर्जुन मीच तुझी जीवाभावाची मैत्रीण. मला माझी ओळख मिळाली. मीच तन्वी आहे. सायली तन्वी. सायलीला तिचा भूतकाळ आठवावा, खऱ्या तन्वीची ओळख सर्वांसमोर यावी यासाठी अर्जुनने खूपच मेहनत घेतलेली असते. अगदी ज्या अपघातामुळे सायलीची स्मृती गेलेली असते तो अपघात अर्जुन पुन्हा एकदा घडवून आणायचं ठरवतो, जेणेकरून सायलीला तिचा सगळा भूतकाळ आठवेल. त्यानुसार सायली, रविराज आणि प्रतिमा एकाच गाडीतून प्रवासाला निघतात. यावेळी सायलीला तिच्या बालपणीच्या अनेक गोष्टी आठवू लागतात. हा अपघात खोटा असला तरी या तिघांना कायमचं संपवण्यासाठी राकेशने गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. पण अर्जुन प्रसंगावधान दाखवून रविराजला हँडब्रेक खिचायला सांगतो आणि गाडी कंट्रोलमध्ये येते. परिणामी हा अपघात टळतो आणि सगळेच बचावतात. या सगळ्यामध्ये सायलीला धक्का बसतो आणि तिला भूतकाळ आठवू लागतो. कुटुंबातल्या सगळ्यांचे चेहरे तिला स्पष्टपणे दिसू लागतात. अखेर सायलीला तीच तन्वी असल्याची ओळख पटते. आता सायली सुभेदार आणि किल्लेदारांपुढे आपली खरी ओळख सांगते. मधुभाऊ स्वतः या सगळ्याची साक्ष देतात. त्यामुळे मालिकेला आता नवं वळण मिळालं आहे. सायलीला तन्वी म्हणून पाहण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबज.